पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पेडगाव येथील 2 शेतकरी दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पाण्यात अडकले होते। त्यांचा जीव वाचवण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकानं मोठ्या धाडसानं आणि शर्थीच्या प्रयत्नातून त्यांना सुखरूप बाहेर काढलं। शेतकरी मदन ज्ञानोबा वोरे हे शेतातील सोलर पंप बंद करण्यासाठी गेले असताना पैनगंगेला आलेल्या पुरामुळे चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला। त्यांना मदत करण्यासाठी गेलेले अक्षय आंभोरे हे देखील पुरात अडकले। दोघेही एका झुडपाला धरून थांबले होते। प्रशासनाकडून हेलिकॉप्टर मागवण्याचा विचार सुरू होता। जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर, ठाणेदार रामेश्वर चव्हाण तसेच खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने पिंजर येथील पथकाला पाचारण करण्यात आलं। हे पैनगंगा नदीपात्राला आलेल्या पुरामुळे पेडगाव शिवारामध्ये पेडगावचे 2 रहिवासी हे पुरामध्ये अडकले होते, परंतु दीपक सदाफळे यांच्या टीमनी आणि त्यांच्या सर्व प्रशासनाने, इथे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, BDO साहेब, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गावातील गावकरी मंडळी आणि ह्या सर्व प्रशासनाने आज त्यांचे रेस्क्यू केलेला आहे आणि ते सुखरूप आपल्यामध्ये आहेत दोन्ही व्यक्ती। दुपारच्या वेळेस जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांचा फोनवरून अशी माहिती मिळाली की रिसोड तालुक्यातील पेडगाव येथील पैनगंगा नदीच्या पुरामध्ये 2 शेतकरी अडकलेले आहेत। लगेच मॅडमच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि जिल्हाधिकारी विश्वनाथ घोगे सर यांच्या फोनवरील आदेशानुसार या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आम्ही चालू केले। तर जागेवरची कंडिशन एवढी डेंजर सिच्युएशनमध्ये होती की 2 कास्तकार ज्या निंबाच्या झाडाखाली अडकलेले होते, दोन्ही साईडला पाण्याचा फ्लो असल्यामुळे आणि पैनगंगा नदीच्या पुराच्या काठावर असल्यामुळे त्यांना आणणे शक्य होत नव्हते, परंतु आम्ही मोठ्या कसोशीने आणि साहसाने त्यांच्यापर्यंत रेस्क्यू बोट घेऊन त्या दोघांनाही स्विमिंग करत बॅकअप केले आणि या ठिकाणी सुरक्षितपणे आम्ही त्यांचा रेस्क्यू करून पोलिसांच्या हवाली केला होता। आणि रिसोड तालुक्यामध्ये पेडगाव या गावातील मदनराव मोरे आणि अक्षय आंबोरे हे 2 शेतकरी शेतामध्ये अडकले होते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी जवळजवळ अर्धा किलोमीटर ते पाण्यापासून तिथं आतमध्ये दूर होते। अशावेळी पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग संयुक्त विद्यमान्य आणि दीपक भाऊ सदाफळे यांच्या सतत आम्ही संपर्कात होतो आणि कमीत कमी 15 ते 20 कॉल त्यांच्यासोबत झाले असेल आणि त्यांना लोकेशन टाकून इथे बोलवलं आहे। आणि याच काळामध्ये आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक अनुज तारे साहेब यांनी कमीत कमी 20 ते 25 कॉल मला केले असतील आणि आमचे सर्व सिनियर अधिकारी यांचेसुद्धा कॉल होते आणि आता शेवटपर्यंत कॉल होते सरांचे की जोपर्यंत जे आपले अडकलेले शेतकरी आहेत ते बाहेर निघत नाही तोपर्यंत। आणि या कामासाठी आदरणीय SDM मॅडम, तहसीलदार मॅडम ह्यासुद्धा इथं उपस्थित होत्या आणि या कामासाठी सर्वात महत्त्वाचं दीपक भाऊ सदाफळे आणि यांची टीम, रेस्क्यू टीम यांनी इतक्या फास्ट इथे येऊन एवढ्या मोलाची कामगिरी केलेली आहे की त्यांनी स्वतः एवढ्या रिस्कमध्ये जाऊन त्यांना परत यावं लागलं एकदा त्यांना बचाव कार्यामध्ये इतका तिथे फ्लो होता याचा त्यांनी एवढं जिकरीचं काम स्वतःचा जीव धोक्यात टाकून केलं आणि गावकऱ्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं इथे गर्दी न करता। तरी या सर्व डिपार्टमेंटच्या आणि सर्व आमच्या पोलीस विभागाच्या वतीने आम्ही दीपक भाऊ सदाफळे यांचे खरोखर अभिनंदन करतो, त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो। पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मयूर सुळेदार, अतुल उमाळे, गोपाल गिरे, शेखर केवट, मयूर कळसाकर, विष्णू केवट, अपूर्व चेके, अजय डाके यांनी रेस्क्यू बोट, सर्च लाईट आणि बायनॅक्युलरच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली। धारेच्या तीव्र प्रवाहातून अनेक प्रयत्नानंतर रात्री 10:15च्या सुमारास दोन्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आलं आणि त्यांना सुरक्षित रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं। उपस्थित ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास ठेवला। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकानं दोघांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। या यशस्वी ऑपरेशनबद्दल बचाव पथकाचं सर्वत्र कौतुक होत आहे। जनरल न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।